मित्रांनो, अनेक कंपनीच्या गोडाऊनला किंवा कारखान्यांना आग लागल्याच्या बातम्या आपण पाहत असतो आणि प्रत्येक वेळी शॉर्ट सर्किट हेच कारण समोर येत असते। अशीच एक घटना पेठ नाका नेरले मार्गावर असलेल्या आदिती फूड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या गोडाऊनला आज सकाळी 6च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे। पाहूयात याविषयी सविस्तर माहिती। नमस्कार, मी सुरेश। इनसाइड स्टोरीच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आज सकाळी 6च्या सुमारास ही घटना घडली असून ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे प्राथमिक अंदाजानुसार सांगितले जात आहे। तरी अनेक चर्चा याबद्दल सुरू झाल्या आहेत, अनेक तर्क वितर्क याबाबत लावले जात आहेत। तसेच जवळपास 20 कोटी नुकसान झालं असं लोक दबक्या आवाजात बोलत आहेत। सांगलीत आणि महाराष्ट्रात आदिती फूड्सचे चांगले नाव आहे आणि अचानक लागलेल्या या आगीमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे। आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या 5 ते 6 गाड्या घटनास्थळी येऊन त्यांनी आगीला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु खूप प्रयत्नानंतर अग्निशामक दलाला आग आटोक्यात आणण्यात यश आले। मात्र या अग्नीचा धूर आसपासच्या परिसरात सगळीकडे पसरला होता। सांगली जिल्ह्यातील पेठ नाका जवळ आदिती फूड्स कंपनी आहे। या कंपनीमधून अनेक फूड्स एक्सपोर्ट केले जातात। आदिती फूड्स प्रायव्हेट लिमिटेड फळ आणि पालेभाज्या प्रक्रिया उद्योगात हे एक प्रमुख नाव आहे। आज भारतातील एक प्रकारचा आणि सर्वात मोठा बहुविध फळे आणि भाजीपाला प्रक्रिया युनिट बनण्याचा मान आदिती फूड्सने गाठलाय। आदिती फूड्स ही एक भारतीय खाद्य प्रोसेसिंग कंपनी आहे। ही कंपनी महाराष्ट्रातील सांगली आणि पुण्यात आहे। आदिती फूड्स कंपनीने 1994 पासून कॅन्ड बेक्ड बीन, टोमॅटो केचप, आदिती रेड चिली सॉस, पृथ्वी अल्फान्सो, मँगो पल्प, पिकल्स, जॅम आणि केचप बनवले आहेत। आदिती फूड्स कंपनीने 1992 मध्ये स्थापना केली होती। आदिती फूड्स कंपनीने अत्याधुनिक कारखान्यातून वर्षभर कॅन्ड फळ आणि भाजी उत्पादने बनवली जातात। आदिती फूड्स कंपनीमध्ये गुणवत्तेसाठी प्रत्येक उत्पादनावर कडक तपासणी केली जाते। मिश्र फळ, जॅम, मँगो पल्प स्वीटन, अल्फान्सो मँगो पल्प, फ्रूट कॉकटेल, शुगर सिरप आणि ताजे सुकलेले आणि संरक्षित फळे बनवली आहेत। मित्रांनो, आदिती फूड्सच्या गोडाऊनला का आणि कशी आग लागली हे समोर अजून तरी आले नाहीये। या आगीत किती नुकसान झाले याची भरपाई त्यांना मिळू शकते का? ही आग खरंच लागली होती की कोणी लावली होती? या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत पाहत रहा इनसाइड स्टोरी। धन्यवाद।